तेव्हा आम्हाला गणेश पुराण ऐकायचं होतं, पण आता याची तब्येत बिघडली, मला ऐकता येणार नाही, मला लवकर इथून मुक्त कर. आणि डॉक्टरांनी सांगितलं काही झालेलं नाही, काळजी करू नका, तुम्ही निघा म्हणले घरी. आणि आजींना घेऊन आलेत. बाबांना म्हटलं आजींना पण घेऊन या. ऐका, ज्या वेळेला मनातून तळमळ असते त्यावेळेला यमाला सुद्धा परत पाठवण्याची शक्ती या आध्यात्मिक शक्तीमध्ये, त्या दैवी शक्तीमध्ये आहे. फक्त मनोवा महदोस्तुते, आपल्या मनामध्ये खंबीरता असावी, दृढ विश्वास, श्रद्धा विश्वास रूपिणो. श्रद्धा आणि विश्वास हेच ते भवानी आणि शंकर. श्रद्धा आणि विश्वास स्वरूपात त्यावेळेला ही ज्ञानगंगा तुम्हाला मोक्षापर्यंत आणि इच्छित अशा कार्यसिद्धीपर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. या कथेच्या निमित्ताने अनेक जणांचे मागच्या 2-3 वर्षापासून जे आपल्या कथेत येत आहेत, त्यांनी अनेकांनी आपले आपले अनुभव सांगितलेत की आम्हाला काय अनुभव मिळाला. मी तर पहिल्या वर्षापासून आपले हेमंत दादा आणि फोटोग्राफर साहेब त्यांचे अनुभव सांगितलेत, पण अनेक लोकांना काय काय विशेष अनुभव आले. श्रद्धेने करा, श्रवण करा, फलप्राप्ती आवश्यक आहे. आणि म्हणून आपण शूर परिवारातील या स्वर्गस्थ पितृजनांना मोक्षाकरता ही कथा आयोजित करतो आहे. संगम दोघेही आहे, ज्ञानदान आणि अन्नदान. दोघांचा आनंद घेणाऱ्याला घेता आला पाहिजे, आहे ना. घेणाऱ्याला आनंद घेता आला पाहिजे. आहे त्या परिस्थितीत मनुष्य आनंद घेऊ शकतो. कुठला तरी एक सिनेमा बघितला होता मी, मराठी. त्याच्यामध्ये तो नातवाच्या कार्यक्रमाला आजोबा ती रक्ताची बॉटल आणि युरिन बॅग घेऊन त्या कार्यक्रमाला तिथे पोहोचलो. म्हणजे इच्छा शक्ती प्रबल. पण ज्याला इच्छा नसेल त्याला मधही गोड लागत नाही. बरं, मध गोड लागत नाही. मधात काही दोष आहे का? पण मध जर कुत्र्याने चाटलं तर ते मरतं. मध हा पदार्थ असा आहे, हा आयुर्वेदात औषधी म्हणून सांगितलेला आहे. पण जर कुत्र्याला मध चाटवलं तर कुत्र्याला तेच मध विषाचं काम करतं, कुत्र मरतं. अनुभव घ्या. कशाला मारता? पण हे सत्य आहे. निंबोळी पिकल्यानंतर गोड आहे, पण कावळ्याला खाता येत नाही, ती त्याला विष आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. तर ज्याच्यासाठी कथा अमृत आहे ते कथामृत आहे. आणि म्हणून तो आनंद घ्यावा. योगायोगाने हे आपलं 5व वर्ष, 5वं वर्ष. गणपती बाप्पा बघा, अण्णांच्या हातून झालेल्या त्या पंचायतन देवतेची प्राणप्रतिष्ठा कळंबेश्वर, याच 5 देवता स्थापन झालेल्या आहे, ज्यांची कथा आपली इथे झालेली आहे. या वर्षी विशेष सगळ्यांना ओढ. या वर्षाचं काय? गणेश पुराण. आम्हाला यायचं बरं का, आम्ही येणार बरं का. बहुतेक जणांची ओढ न जाणो हळूहळू हळूहळू रुची वाढत चालली की काय. 4 लोकांकडनं ते माहीत पडायला लागलं आणि म्हणून ओढ वाढली की काय. पण येण्याची उत्कंठा बहुतेकांना लागली. 5वं वर्ष आहे, 5वी कथा आहे. मागच्या वर्षी नवे दरवर्षी मी तुम्हाला पुराणांच्या बद्दल सांगत असतो. पुराण एकूण किती? 28, 18. हा बर, भूक लागली काय. 18 पुराण. 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्. 18 पुराण महर्षी वेद व्यासांनी रचना केली आहे. 18 पुराणांची नावं पण सांगितले होते, पाठ झाले असतील बरेच जणांची. का गंगा गेली? मद्वयम् भद्वयम् चैव पत्रयम् वचतुष्टयम्
मद्वयम भद्वयम चैव. सोपं सूत्र सांगितलं होतं मी देवी भागवतात. 18 पुराणांची नावं लक्षात ठेवण्याकरता एक सोपा श्लोक सांगितला होता. मद्वयम भद्वयम चैव ब्रत्रयम व चतुष्टयम अनापलिंग कुस्काणी पुराणानि पृथक पृथक. झाले 18 पुराण. मद्वयम म पासून सुरू होणारे 2 पुराण, मार्कंडेय पुराण आणि मत्स्य पुराण. भद्वयम चैव भविष्य पुराण आणि भागवत पुराण. भ पासून 2 पुराण. ब्रत्रयम व चतुष्टयम. ब्रत्रयम ब्र पासून सुरू होणारे 3 पुराण. ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराण. ब्रत्रयम. व चतुष्टयम व पासून सुरू होणारे 4 पुराण. वामन पुराण, वराह पुराण, वायू पुराण आणि विष्णू पुराण. अनापलिंग कुस्काणी अ अग्निपुराण. ना नारद पुराण. प पद्म पुराण. कु कुर्म पुराण. स्क स्कंद पुराण. अनापलिंग कुस्काणी पुराणानि. न ग गरुड पुराण. अनापलिंग ग गरुड पुराण. अनापलिंग कुस्काणी पुराणानि पृथक पृथक. हे 18 पुराण आहे. बरं 18 पुराण आपल्याला माहिती आहे, ठीक आहे, पाठ नसतील, पण पुराण तर माहिती आहे 18 आहेत. या पुराणाच्या निमित्ताने आमच्याकडे आलेले काही गुरुजी मंडळी, काही आमचे भाचेबा सहज त्यांनी विचारलं, म्हणले हे गरुड पुराण, आपलं गणेश पुराण या 18 पुराणांमध्ये नाहीये. नाव ऐकलं का तुम्ही गणेश पुराण? नाही. मग हे 18 पुराणांमध्ये आलं नाही. ग आलं, पण ग पासून गरुड पुराण आलं, मग गणेश पुराण नाही. म्हटलं प्रश्न बरोबर आहे. जिज्ञासू व्यक्ती प्रश्न विचारतो, तुझी जिज्ञासा बरोबर आहे. मग लोकांना फक्त आतापर्यंत 18 पुराण ऐकून होते. या 18 पुराणांचे आणखीन उपपुराण 18 आहेत. मुख्य 18 पुराणांचे उपपुराण आहेत आणि या 18 उपपुराणांना बऱ्याच लोकांना ती माहिती नाही. या उपपुराणांची नावं सांगतात. अन्यानुपपुराणानि मुनिभिः कथितानि तु. मुनींनी वेदव्यासांनी अन्य उपपुराणांची रचना केली आहे आणि ही उपपुराण तुम्हाला सांगतो कोणकोणती आहेत. मुख्य पुराण तुम्ही ऐकलीत, आता उपपुराण ऐका. बरं नुसते 18 उपपुराण आहेत का? आणखीनच्या पलीकडे सांगतो 18 उपपुराणांचे उपपुराण पण आहेत. 18 उपपुराणांचे उपपुराणम, उपपुराणांचे उपपुराण. आदिदेवता, प्रत्यधिदेवता, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सेक्रेटरी. म्हणजे उपपुराण कोणती आणि उपपुराण कोणती, म्हणजे किती झाले आता एकूण? 54. बरोबर. मुख्य पुराण 18 तुम्ही ऐकले. आता उपपुराण आणि उपपुराणांची नावं ऐकून ठेवा. एक विष्णू धर्मोत्तर पुराण. मुख्य पुराणांमध्ये आपण नाव ऐकलं विष्णू पुराण, उपपुराणामध्ये विष्णू धर्मोत्तर पुराण. दुसरं हरिवंश पुराण. वाचतात ना बरेच लोक, पण हरिवंश पुराण मुख्य पुराणाने हे उपपुराणात आहे. कल्की पुराण. चौथं नरसिंह पुराण. 5वं वरुण पुराण. 6वं गणेश पुराण. 7वं एकाम्र पुराण. 8वं कपिल पुराण. 9वं दत्त पुराण. 10वं मुद्गल पुराण.
आता गणेश पुराण आणि मुद्गल पुराण ही दोघं पुराण गणपतीची आहेत. या दोघं पुराणांचा सारांश आपण ऐकणार आहोत. माझ्याजवळ आता इथे गणेश पुराण आणि मुद्गल पुराण दोघंही ठेवलेले आहेत. कारण आपण ही जी 7 दिवसाची कथा पाहणार आहोत ही फक्त गणेश पुराणावरती आधारित नाही. याच्यामध्ये गणेश पुराण, मुद्गल पुराण, गणेश चिंतामणी, गणेश भक्ती विजय, गणेश प्रताप आणि विज्ञान गणेश महती या सगळ्या ग्रंथांचा अभ्यास, सारांश आणि तो आता कथारूपाने 7 दिवसात आपल्याला ऐकायचा आहे. म्हणजे घरी जाऊन ज्याने फक्त गणेश पुराण उघडलं तो म्हणाला आहे तर मग काहीच नाही. ज्याने मुद्गल पुराण उघडलं ते म्हणतील याच्यातलं काही आहे पण बाकीचं याच्यात नाही. आणि म्हणून आपण दरवर्षी मी तुम्हाला आपण कोणत्या ग्रंथांच्या आधारे ऐकणार आहोत त्या ग्रंथांचा बेस तुम्हाला सांगत असतो. मुद्गल पुराण, सनत कुमार पुराण, शिवधर्म पुराण. शिवपुराण तुम्ही ऐकलंय पण मी म्हणतो पैसाच द्यावा उन्हात का शेठ. हो आता तेच तर ऐकायचं 7 दिवसात. चिट्ठी आई है चिट्ठी आई है. त्यांनी सांगितलं की गणेश महापुराण याचा अर्थ आणि त्याचं महात्म्य काय. आता तेच तर ऐकायचं आपल्याला. मग शिवधर्म पुराण, आचार्य पुराण, 14वं मानव पुराण किंवा त्याला दुसरं नाव आहे मनु पुराण, 15वं उषणा पुराण किंवा याला दुसरं नाव आहे वैदिक औषणस पुराण, 16वं कालिका पुराण किंवा याला दुसरं नाव आहे सती पुराण. या कालिका पुराणाचा सुद्धा आपण आधार देवी भागवत कथेत घेतला होता. सप्तशती, देवी भागवत, कालिका पुराण. 17वं आहे महेश्वर पुराण, 18वं आहे सांब पुराण किंवा याला आदित्य पुराण सुद्धा म्हणतात. आदित्य पुराण. 19वं आहे सौर पुराण, याला भास्कर पुराण पण म्हणतात किंवा सूर्य पुराण पण म्हणतात. कारण सौर म्हणजे सूर्य. बर. 21वं आहे मरीच पुराण, 22वं आहे भार्गव पुराण, 23वं आहे रेणुका पुराण, 24वं आहे शिवपुराण. कारण मुख्य 18 पुराणांमध्ये शिवपुराण त्याचं नाव आलेलं नाही, हे उपपुराणांमध्ये. 25वं आहे नंदिकेश्वर पुराण, 26वं आहे देवी भागवत पुराण, 27वं आहे महाविश्वकर्मा पुराण, 28वं पुराण आहे युग पुराण, 29वं पुराण आहे वासुकी पुराण, 30वं पुराण आहे नीलमद किंवा त्याला दुसरं नाव आहे आत्मपुराण, 31वं आहे बृहद धर्म पुराण, 32वं आहे वसिष्ठ पुराण किंवा याला वरुण पुराण पण असं म्हणतात. वरुण आणि वसिष्ठ यांचा संवाद आहे, वरुण देव आणि वसिष्ठ, म्हणून काही ठिकाणी त्याला वरुण पुराण म्हणतात, काही ठिकाणी वसिष्ठ पुराण असं म्हणतात. 33वं आहे अवसानस पुराण, 34वं आहे दुर्वासा पुराण किंवा याला आश्चर्य पुराण असं म्हणतात. 35वं आहे परानंद पुराण आणि 36वं आहे आदि पुराण किंवा त्याला सनत कुमार पुराण असं म्हणतात. ही 36 आणि ती 18 बरोबर. या व्यतिरिक्त आणखीन एक पुराण वेगवेगळ्या ठिकाणी आढळतं. कारण औषणस पुराण मी जे सांगितलं तुम्हाला, अवसानस पुराण 33वं ते आणि उषणा पुराण. काही ग्रंथकारांचं मत आहे की ही दोघं एकच पुराण आहे, म्हणून जे 36वं पुराण आहे ते काही ग्रंथकार सांगतात की पशुपती पुराण नावाचं हे 36वं पुराण आहे. पशुपती पुराण. अशी 54 किंवा 55 या पुराणांची एकूण संख्या आहे. जे एक पुराण एक वर्षी ऐकायचं म्हटलं तरी साठीची बुद्धी नाठी, आगळं आयुष्य त्याच्यात जाईल. अशा या ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान, ज्ञानाचा महासागर, ज्ञानाचा भंडार
असणारी ही जी पुराण आहेत, या पुराणातून एक विशिष्ट पुराण आपण निवडतोय आणि त्या पुराणाची कथा या ठिकाणी सांगितली जाते. तुमची आवड, तुमची गोडी, तुमची श्रद्धा, तुमची भक्ती, तुमचा विश्वास, तुमचा भक्तियोग, शिरोडे परिवाराचा कर्मयोग आणि माझा ज्ञानयोग, या ज्ञान भक्ती आणि कर्मयोगाचा संयोग या ठिकाणी होतो. याला म्हणावं योगायोग. तर आज या ठिकाणी आपण गणेश पुराण कथेला आरंभ करत आहोत. या गणेश पुराणाची कथा आपल्याला श्रवण करायची. सुरुवात थोडीशी उशिरा झाली. पहिला दिवस आहे, मान्य आहे, पण वेळेला महत्व असावं. उद्यापासून कथा वेळेत सुरुवात होईल. ठीक आहे, आज एकदम जड व्हायला नको म्हणून आपण थोडासा हलका आहार घेऊ, आहे ना. पचलं पाहिजे सुरुवातीला. ते काय म्हणतात, स्टार्टर का, म्हणजे उद्यापासून सगळ्या हेवी कथांना सुरुवात होणार आहे, त्याच्यासाठी तयार व्हायचं आहे. ये पठन्ति सदाख्यानं भक्त्या शृण्वन्तु ये नरा गंगा स्नानात् शतगुणं तेषां सजायते फलम्. अहो काय प्राप्त होईल या पुराणाने? शेठजींनी विचारलं, या गणेश पुराणाची महात्म्य काय, काय मिळतं याच्याने? गणेश पुराणाचं फळ या ठिकाणी सांगितलं की जे ये आख्यानम पठन्ति सदा, जे जे नित्य ही आख्यान वाचतात आणि ऐकतात त्यांना काय, भक्त्या शृण्वन्तु ये नरा, जे श्रद्धेने भक्तीने ही सगळी कथा आणि आख्यान ऐकतात, पहिलं फळ त्यांचं असं आहे की घरच्या कटकटीपासून मोकळीकता मिळते. 2 तासात तुम्ही काशी करा, मी चाललो गणेश पुराणले, काय मिळो न मिळो शांती तर मिळते. दुसरं फळ असं आहे जे पुराण सांगतात, गंगा स्नानात् शतगुणं तेषां सजायते फलम. गंगा स्नानापेक्षा 100 पट फल, पावित्र्य, शुद्धी, पापमुक्ती जे गंगा स्नानाने होणार आहे त्याच्यापेक्षा 100 पट अधिक या कथा गंगेच्या प्रवाहात स्नानाने फलप्राप्ती ग्रंथकार सांगतात. बाकी मग हा आपला लौकिक व्यवहार आहे की थोडीशी निवांतता मिळेल. कोणी म्हणतं जाऊ दे घर झोप लागत नाही, तरी जायचं मस्त झोप लागत. कोणी म्हणतो आज कधी आणि बाईच घर नाही, मग तटेच जायचं शेपल लिहू. ज्याच्या त्याच्या याच्यानुसार ती, पण फळ काय, गंगा स्नानात् शतगुणं, गंगा स्नानापेक्षा 100 पट अधिक फळ आहे. बर दुसरं आणखीन शास्त्रकार सांगतात, नान्नोदकं समं दानम. का काय याची फलश्रुती सांगितली? अन्न आणि जल दानासारखं दुसरं दान नाही. नमातु परदैवतम, आई सारखं दुसरं दैवत नाही. न गंगा समम तीर्थम, गंगेसारखं दुसरं श्रेष्ठ तीर्थ नाही. न कथा परमामृतम, आणि कथामृतासारखं दुसरं श्रेष्ठ अमृत नाही. प्रमाण भागवत, या भागवतामध्ये इंद्रादी देवतांनी अमृताचा कलश राजा परीक्षितीच्या समोर आणून ठेवला होता आणि सांगितलं की राजा, आजपासून 7व्या दिवशी मृत्यू येणार म्हणून चिंतित आहेस, तुला मरण येणार नाही, हे अमृत पी. का रे बाबा एवढा उदार झाला?
त्याच्या बदल्यात तू ऐकत असलेल्या कथामृताचं पुण्य मला दे. राजा म्हणलं हे नाही होणार गड्या. जो या लाभा चुकला त्याचा जन्म वाया गेला. जो लाभाला चुकला तो मुकला हुकला. पण राजा परीक्षित सांगतात, इंद्रा त्या स्वर्गाच्या अमृताची आणि या कथामृताची बरोबरी नाही रे. हे कथामृत गुरुकृपेने प्राप्त होत असतं आणि याच्याकरता आपले पूर्व पुण्य असावे लागते, तेव्हा कुठे कथामृताचा लाभ घेता येतो. तुझ्या योग्य किंवा तू योग्य नाहीस ते कथामृत पाणाला. न कथामृत परमामृतम न कथा परमामृतम. कथेसारखं श्रेष्ठ अमृत नाही. मग अशा या गणेश महापुराण कथामृत आपण पिणार आहोत. गणेश महापुराण कथा ज्ञान सरी आपण स्नान करणार आहोत. सबाह्याभ्यंतरम शुची, बाह्य आणि आंतरशुची. बाह्य शौच आणि आंतर शौच दोघं शुद्धी गरजेची आहे आणि त्या दोघं शुद्धी या ठिकाणी होणार आहेत. 5 देवतांची कथा याचं एक वैशिष्ट्य आणखीन सांगून ठेवतो. कदाचित मी मागे शिवपुराणात सांगितलं होतं पण लक्षात आहे नाही. आद्य गुरु शंकराचार्य यांनी आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये कमीत कमी 5 देवांची उपासना करावी असा दंडक घालून दिला. नियमावली आहे ना. जसं वारकरी संप्रदाय आहे तर तुला तुळशीची माळा, एकादशीचं व्रत, पंढरीची वारी, हरिपाठाचं वाचन आहे ना. या गोष्टी कंपल्सरी आहेत, या असाव्या. त्रिसूत्री प्रस्थानतरी सांगितलेली आहे ना. प्रत्येक संप्रदायाची एक प्रस्थानतरी असते. ती काय ही समजून घेतली पाहिजे, तर तो संप्रदाय आपण समजून घेतला तर त्या संप्रदायाचे पाईक आपण होऊ शकतो. कारण आपल्याला त्याचा बेस माहिती पाहिजे, कुठल्या आधारावरती. कारण संप्रदाय म्हटला की प्रत्येक संप्रदायाला एक ग्रंथ, एक पंथ आणि एक संत आवश्यक असतात आणि हे तिघही पाय ज्या संप्रदायाला आहेत तोच खऱ्या अर्थाने टिकून राहतो. एक श्रेष्ठ ग्रंथ आपल्या संप्रदायाला असावा, एक पंथ आपल्या संप्रदायाला असावा आणि एक संत आपल्या संप्रदायाचा असावा, अधिकारी. आणि असे काही संप्रदाय, त्याच्यामध्ये एक श्रेष्ठ संप्रदाय गणपत्य संप्रदाय. या गणपत्य संप्रदायाचा ग्रंथ म्हणजे गणेश महापुराण आहे. गणपत्य संप्रदायाचे ऋषी म्हणजे मुद्गल आहे आणि गणपत्य हा प्रवाह, हा पंथ आहे, गणेशोपासना. या संप्रदायातले श्रेष्ठ श्रेष्ठ ऋषींमध्ये आताच्या काळात नाव घेतलं जातं ते एका साधूचं, जो या गणपत्य संप्रदायातला श्रेष्ठ साधू होऊन गेला. जसं वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा तुकोबांपासून चालत आलेली परंपरा, तर आतापर्यंत आताच्या काळातले श्रेष्ठ संत कोणाला म्हणावा? आता नाव काय घेतलं जातं? आळंदी संस्थान ज्या बेसवरती उभं आहे, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, जोग महाराज, ही जी मंडळी, मारुतीबुवा कुरेकर, ही जी मंडळी, ही या संप्रदायाचा आताचा पाया आहे, भरभक्कम पाया आहे. मग मोठे बाबा असतील, आधी आधी आता चालत आलेली ही श्रेष्ठ मंडळी. तसं गणपत्य संप्रदायामध्ये आताच्या काळामध्ये होऊन गेलेला एक श्रेष्ठ संत, ज्याला साक्षात गणेशाचं दर्शन झालंय, असा सत्पुरुष
ज्याचं नाव गणेशाने आपल्या नावाबरोबर जोडून घेतलेलं आहे. सांगा बरं कोण? गजानन मोरया गोसावी. बरोबर, मोरया गोसावी. गोसावी होते आणि त्यांचं नाव आहे मोरया. मोरया गोसावी यांच्या साधनेने, तपोबलाने, गणेश उपासनेने साक्षात गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलंय की बाळा, आजपासून तुझं नाव माझ्या नावाच्या सोबत घेतलं जाईल, म्हणून आपण गणपती बाप्पा मोरया. ते मोरया म्हणजे गणपती बाप्पा नाही, गणपती बाप्पाला या मोरयाच्या नावाने हाका मारला जातो. तो गणेशाचा भक्त आहे. तो या गणपत्य संप्रदायातला एक श्रेष्ठ सत्पुरुष आहे, संत आहे. मोरया नाव गणपती बाप्पाचं नाही बरं का, पण गणपती बाप्पाने आपल्या भक्ताचं नाव स्वतः स्वीकारलंय. तुझ्या नावाने मला हाक मारतील. तो मोरया. चिंचवड संस्थान असा संत, ग्रंथ आणि पंथ या गणपत्य संप्रदायाला. मग याच्यात ही झाली संप्रदायाबद्दलची माहिती. पण जो धर्म आहे हा सनातन धर्म टिकून राहावा याच्याकरता या धर्माचे आद्य प्रवर्तक जे होऊन गेले आद्य गुरु शंकराचार्य यांनी उपासना पद्धती धर्माची लावून दिली आहे ना. प्रत्येक धर्माचे जे आद्य गुरु होऊन गेले त्यांनी आपल्या धर्माची एक सुसूत्रता ठरवून दिली. याप्रमाणे आपल्या धर्माचं आचरण झालंच पाहिजे, याचे नियम नको. मग हा जो हिंदू धर्म संस्कृती सनातन धर्म आहे, या सनातन धर्म संस्कृतीमध्ये आद्य गुरु शंकराचार्य सांगतात की कमीत कमी प्रत्येकाच्या घरात या 5 देवांची उपासना झालीच पाहिजे. आदित्यं गणनाथं च देवीं रुद्रंश्च केशवं पंचदैवतमिति प्रोक्तम् सर्वकार्येषु सर्वदा. काही जण सांगतात आदित्यं अंबिका विष्णुं गणनाथं च महेश्वरं पंचयज्ञ परो नित्यं गृहस्था पंचपूजये. गृहस्थाश्रमी व्यक्तीने या 5 देवतांची पूजा नित्य करावी. 5 देव कोणता? महाराज आमनगर पोऱ्यानं लगीन होतं तेव्हा आम्ही 5 देव घडाई. कोणते रे बाबा? एक उंटवर बसेल देवी, एक वाघवर बसेल देवी, एक दैत्यावर बसेल देवी, खंडोबा आणि भैरोबा. एवढे का बरं? आणि मग 5 पुरा करायला होता. सोनार काका म्हणे मग या लई जा, 5 पुरा होई जाते. 5 देवतांची उपासना घराघरात असावी. पण त्या पंचदेवता कोणत्या असाव्या? आद्य गुरु शंकराचार्य सांगतात आदित्यं अंबिकां विष्णुं. आदित्य म्हणजे सूर्यनारायण. रोज सूर्यनारायणाची पूजा झालीच पाहिजे. घरात भले प्रतिमा नसेल पण रोज सूर्यनारायणाला अंबिका आपली जगदंबिका, आपली कुलस्वामिनी है ना. कुलस्वामिनीची उपासना. भले बाकीच्या देवींची नका करू, आपली कुलस्वामिनी कोणती ती शोधा, तिची उपासना करा. आदित्यं अंबिकां विष्णुं. आणि घराघरात विष्णूची उपासना असलीच पाहिजे. विष्णू मग ते भले तुम्ही पांडुरंग परमात्मा स्वरूपात पूजा करा, ती बाळकृष्ण रंगनाथ स्वरूपात पूजा करा, ती राम स्वरूपात पूजा करा, ती कृष्ण स्वरूपात पूजा करा, ती नरसिंह स्वरूपात पूजा करा, ती बालाजी स्वरूपात पूजा करा, कुठल्याही रूपात करा. पण विष्णू शाळीग्राम रूपामध्ये पूजा करा, पण विष्णू असला पाहिजे. कारण कृष्ण उपासक वेगळे, राम उपासक वेगळे, नरसिंह उपासक वेगळे, दत्त उपासक वेगळे. मग याच्यात फरक पडेल. दत्त तोच विष्णू, व्यंकटेश तोच विष्णू, राम तोच विष्णू, विष्णू स्वरूपात पूजा. मग विष्णूचा एक अवतार आपल्या देवघरात असला पाहिजे. आदित्यं अंबिकां विष्णुं
गणनाथम महेश्वरम, गणपती गरजेचा आहे देवघरात, आणि त्याच्याबरोबर महेश्वरम महादेव. मग महादेवाची पिंड ठेवा अथवा खंडोबा ठेवा. खंडोबा असला तरी तो शिव आहे. जास्त पसारा वाढवायचा नसेल तर, पण या पंचदेवता किंवा शिवाची पूजा केली तर खंडोबा आलाच. या पंचदेवता कमीत कमी प्रत्येक घरात असाव्यात, आणि ही पंच उपासना असावी. का मागेही सांगितलंय आणि विषय येईल तसं सांगेल की या पंचदेवता का गरजेच्या. प्रत्येक या धर्म मानणाऱ्या, पूजणाऱ्या, जपणाऱ्या, उपासना करणाऱ्या, अर्चना करणाऱ्या व्यक्तीने या पंचायतन देवतांची उपासना करावी. त्या पंचायतन कळंबेश्वरला स्थापन केलेलं आहे, आणि त्याच पंचायतनाची कथा आहे. हा फार योगायोग आहे, ठरवून नाही झालेला हा सगळा विषय, योगायोग चालला. आणि या पंचायतन देवतातलं प्रमुख दैवत गणपती, जो घराघरात असतोच है ना. घरोघर गणपती आहे. दरवर्षी गणपती येतोच. लहान मुलं म्हटले की गणपतीचा आग्रह, आवड, हट्ट असतोच. ते भांडून रडून कढून दुसऱ्याची बुडवलेली का अशी ना ती काढून आणून घरी स्थापन करतोच. मी केलेलं आहे. लहान होतो ते काय पैसे देत नव्हते गणपती आणायला. मग आपण त्यांच्या बरोबर गणपती विसर्जनाला जावं आणि नदीत जे छोटे छोटे गणपती बुडवलेले असतात ती एक मूर्ती काढून आणावी आणि घरी आपला गणपती स्थापन करावा. पण एक ओढ, एक आवड असते त्या गणेशाच्या स्थापनेची, प्रतिष्ठेची. सगळ्या लहान मुलांमध्ये, मोठ्यांमध्ये सुद्धा गणेशोत्सव म्हटलं की एक भरभराटी असते, आनंदोत्सव असतो. आणि म्हणून त्याच्यातलं दैवत हे गणनाथ. तर गणपतीची आज आपण कथा पाहणार आहोत, ऐकतोय. गजाननं भूतगणादिसेवितं कपीथचम्बू फलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजं. गजाननं भूतगणादिसेवितं कपीथजम्बू फलचारुभक्षणं. जो चराचराच्या भूतांनी त्या गणपतीची उपासना केली असा उपास्य दैवत गणपती. त्या गणपतीचं आम्ही स्मरण करतो, जो आवडीने दोन फळं त्याला फार आवडतात बरं का गणेशाला. तुम्हाला माहिती कोणती? गणपती. आता मोबाईल तिकडे, तिकडचा मोबाईल नंबर इकडे मिळालेला असतो है ना. त्यावेळेला हळूहळू एकमेकाच्या आवडी निवडी हौशी त्या जपण्याचा आणि जोपासण्याचा प्रयत्न केला जातो एकमेकांकडनं. नाही हो, यांना कणी गोड आवडतं. मग आज खाणी आई पदार्थांमध्ये गोड जास्त कर बरं. भले 2 स्वीट बाहेरून मागव पण 2 जास्त ठेव, कारण त्यांना गोड जास्त आवडतं. कालच मी फोनवर बोलली है ना. भले 350 डायबिटीज असेल, आवडी निवडी. मग तो जर माझा गणनाथ आहे, त्याचं चरित्र समजून घ्यायचं आहे, तर त्याच्या आवडी निवडी पण आपल्याला समजलं. आणि आपण ज्या वेळेला आपल्या इष्टाच्या, आपल्या आराध्याच्या आवडी निवडी समजून त्याप्रमाणे त्याची उपासना करतो ना, ती लवकर फलद्रूप होते. तो लवकर कृपा करतो. पण समजून घेतलं पाहिजे त्याला काय आवडतं, त्याला काय हवं, त्याला काय नको आहे ना. आमची बरीचशी कथाकार मंडळी म्हणते पब्लिकला काय हवं तेच आम्ही देतो. काय ते दिले. आमचे पाटील डॉक्टर आले, लहानपणापासून त्यांचे इंजेक्शन. डॉक्टर साहेब आजारी पडल्यानंतर माझी आई सुद्धा, जी फार मोठ्या आजाराची पेशंट होती, फुफ्फुस पंक्चर होते तिचे,
नरेंद्र सरांकडे जा, नाहीतर अभिषेक सरांकडे जा, आणि आमचे डॉक्टर साहेब ते पेटी घेऊन खडकीमध्ये त्यांचं व्हिजिट रोज असते. त्यांचा एक नियम आहे, खोटं वाटलं तर खडकीला कधी जाऊन कोणत्याही गल्लीत लपून बसा. ते मोटरसायकलीवर जाताना, ती पेटी घेऊन जाताना त्यांचा हरिपाठ आणि नामस्मरण सतत चालू असतं. त्याच्यामुळे ते पेशंटला इंजेक्शन देताना सुद्धा नामसंकीर्तन ते भिनलं पाहिजे. माझ्या आराध्याला कसं आवडतं तसं मी राहिलं पाहिजे. माझ्या आराध्याला कसा गंध आवडतो, माझ्या आराध्याला गळ्यात काय घातलेलं आवडतं, माझ्या आराध्याला वेश कसा आवडतो, माझ्या आराध्याला नैवेद्याला खायला काय आवडेल, या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. मग गणपतीला 2 फळं अत्यंत प्रिय आहेत. कपित्थ जंबू फलचारु भक्षणम. कपित्थ, कपित्थ म्हणजे माहिती का? कवट, कहिट, कवटाचं फळ आवडतं. आणि एक वैशिष्ट्य सांगतो या कवटाच्या फळाचं. का गणपती बाप्पाला कवट आवडतं? कारण कवट हे हत्तीचं आवडीचं फळ आहे. कवट हत्तीच्या आवडीचं फळ आहे, आणि हत्ती त्या कवटाला फोडून खात नाही, गिळून घेतो. आणि हत्तीच्या विष्ठेतून जसं जसं अख्खं कवट बाहेर येतं, पण ते जर फोडून पाहिलं तर त्याच्यातला गर गायब असतो. कवट सबंध हत्ती गिळून टाकतो, विष्ठेतून सबंध कवट बाहेर येतं, पण ते कवट जर फोडून पाहिलं तर त्याच्यातला गर, हा चमत्कार आहे त्याचा. आणि म्हणून गणपती बाप्पाला कवट अत्यंत प्रिय आहे. तो बाहेरून कडक, मधून मृदू मधुर, असं ज्याचं अंतर्मन आहे ना, तो भक्त मला प्रिय आहे. आणि मी हा बाहेरचा स्वरूप नाही पाहत, त्या बाहेरच्या रूपाशी मला काही घेणं देणं नाही. मला आतला गाभा तुझा कसा आहे तो आवडतो. मी तुझा आतला रस, अंतर्मन, भाव, तो फक्त मी शोषून घेतो. आणि बाकीचं कबीरा साधू ऐसा ज्ञानी आहे, साधू सुप सुभाय. कबीरदास सांगतात साधू कसा असावा? तो सुपासारखा असावा. संत कसा असावा? तो सुपासारखा असावा. कथा, कीर्तन, प्रबोधन किंवा शिष्याच्या जीवनात काहीतरी कल्याणाचं मार्गदर्शन करताना गुरूंनी, कथाकारांनी, आचार्यांनी, संप्रदायाच्या प्रमुखांनी कसं असावं म्हणले कबीरदास सांगतात सूप सुभाय. तुमचं कर्तव्य सूप होणं. मग काय करतं सूप? म्हणजे सार सार ग्रहिले चौथा. तो जसा तो काही कचरा बाहेर काढून टाकतो आणि फक्त त्याच्यातला सार काढतो. कल्याणार्थ समोरच्याला त्याचा सार हा आवश्यक आहे. गणपती बाप्पा जसं त्या कवटातला गर काढून घेताय, त्याचं अंतर्मन काढून घेताय, बाह्य कवच कडकपणा सोडून दे. तसं डॉक्टरांचं उदाहरण मी एवढ्या करता सांगितलं, त्यांनी ज्या दिलेल्या गोळ्या आहेत त्या कडू आहेत. तो मला नाही कडू आवडत, आपण नाही घेणार हे औषध. डॉक्टरचा मला गोड गोळ्या द्या ना. कसल्या? जेम्सच्या. त्याच्याने बरं वाटेल नाही. ज्योतिर्वैद्यो निरंतरम, शास्त्र असं सांगतं. ज्योतिर्वैद्यो निरंतरम. ज्योती म्हणजे जो दुसऱ्यांना प्रकाशित करतो त्यांनी, आणि वैद्य यांनी या गोष्टीचं भान किंवा या गोष्टीचं अवलंबन करणं गरजेचं आहे. काय की कडू दिल्यानेच त्याचं हित होणार आहे, गोडने नाही हित होणार. गोड उलट जंत वाढवतं पोटात. आणि म्हणून कपित्थ जंबू फलचारु भक्षणम. दुसरं फळ सांगितलंय. कपित्थ पहिलं ऐकलं, दुसरं जंबू, गुलाबजांबू,
काहीतरी कोणी गुलाबजामुनला गुलाबजांबू म्हणता ना, म्हणून म्हटलं कदाचित तुम्हाला तेच वाटलं असेल. जंबू, जांभूळ हे पण फळ अत्यंत प्रिय आहे बरं. जांभूळ या फळाची उलटी दशा आहे ना. जांभूळ हे फळ झाडाला उलट लागतं म्हणतात. बघितलंय काय आपल्या आजूबाजूचा निसर्ग खूप काही सांगतो, आपल्या आजूबाजूच्या गोष्टी खूप काही सांगतात. त्याचं निरीक्षण परीक्षण, त्याच्यावरती विचार, त्याच्यावरती चिंतन, त्याच्यावरती मनन हे करणं गरजेचं आहे. सगळी फळं अशी, आणि ते जांभूळच एक असं उलट का लावून दिलं देवाने, आणि ते जांभूळच इकडे गणपती बाप्पाला प्रिय आहे. फार आहे तेव्हा समजून घेण्यासारखे तत्व. या जांभूळाची सुद्धा फार सुंदर कथा आहे. का ते फळ असं उलट आलं आणि ते गणपती बाप्पाने इकडे का त्याला स्वीकारलं? कारण आजकाल लोक जांभूळ दाराशी सुद्धा लावायला लावत नाही, भीतात. उमासुतं शोक विनाशकारकं, तो शोक दुःख दैन्य दूर करणारा उमासुत विघ्नहर. नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम. त्या गणेशाला वंदन करून मुख्य कथेकडे आपल्याला वळण घ्यायचं आहे. कारण हा गणपती बाप्पा बघा, कुठलंही कार्य घरात घरात प्रवेश करायचा असेल तर आधी दारावर गणपती आहे, आधी त्याचं दर्शन मग घरात प्रवेश. दारावर का? कारण तो बाहेरून येणाऱ्या दुष्ट विचारांना, दुष्ट शक्तींना त्या दाराच्या बाहेरच ठेवतोय. तो त्या ठिकाणी द्वारपालाचं कार्य करतोय, रक्षकाचं कार्य करतोय. हा गणपती बाप्पा सुख करणार आहे. हा गणेश दुःख हरणार आहे. सुखामध्ये दुःखामध्ये दोघही ठिकाणी सहाय्यकृत असा हा गणपती आहे. विघ्नांचा नाश करणारा आहे, आपत्ती दूर करणारा आहे. मंगल प्रसंगी सुद्धा गणपतीची पूजा आहे. आणि कोणी गेल्यानंतर सुद्धा शुद्धी करता केला जातो तो गंधमुक्ती विधी, तेव्हा सुद्धा गणपतीची पूजा आहे. तंत्रशास्त्रात तांत्रिक लोक सुद्धा गणेशाची उपासना करतात. त्याला हरिद्रा गणेश उपासना, उच्छिष्ट गणेश साधना, ही तंत्रशास्त्रातली गणेश उपासना आहे. हरिद्रा गणेश आणि उच्छिष्ट गणपती साधना, तांत्रिक साधना, ही तंत्रशास्त्राची देवता पण आहे गणपती. रूप पहा तुम्ही, गणपतीच्या रूपांमध्ये काही अशी उग्र आणि भयंकर रूप आहेत. आपण हा असा पहिल्यांदा बघितला. गणेशाची जी पाहिलेली नाही ती रूप तुम्हाला या तंत्रशास्त्रात पाहायला मिळतील. रागवलेला, उग्र, हातात वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्रास्त्र घेतलेला, मर्दन करणारा, सिंहावर बसलेला, हा गणपती बाप्पा आहे. दिसतो का? हा गणपती बाप्पा मी आधी, पण मग कोणी कोणी सांगितलं आम्हाला कधी तर गणपतीचा फोटो नाही आवडला, मग दुसरा टाकायचा. चला, सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन हे छोटे गणेश आलेत, सुंदर आहे ना. पण घेतलेला फोटो काहीतरी वैशिष्ट्य सांगतो. काहीतरी टाकलं इकडे बा. मी शिवपुराणाच्या वेळेला सुद्धा तुम्हाला प्रश्न केला होता की पहिल्या दिवसापासून या फोटोमध्ये तुम्हाला काय जाणवतं हे मला शेवटच्या दिवशी सांगा. प्रत्येक कथेचा फोटो एक आगळा वेगळा असायचा, त्याच्यातलं चैतन्य, त्याच्यातलं तत्व हे वेगळं असायचं. तसं या कथेसाठी निवडलेला फोटो हा होता. पण पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा असतो. कदाचित मला हा आवडला तर सगळ्यांना आवडेल असं नाही, पण हा आवडीचा विषय नाही, हा रहस्य गणपती आहे. याच्यात बरंच रहस्य आहे. काय वाटतं तुम्हाला याच्याकडे पाहून?
हा साधा गणपती आहे, याला 4 हात नाहीये बरं का, याला 2 हात आहेत. या गणपती बाप्पांचा बघा चेहरा अगदी शांत आहे, स्थिर आहे. व्यवस्थित निरखून पाहिलं तर या गणपती बाप्पांच्या हातात एकही शस्त्र नाही. एक वरद हस्त आहे आणि एका हातात कोणाला लाडू दिसत असेल, कोणाला मोदक दिसत असेल, पण तो लाडू आणि मोदक नाही, प्रकाशाचा एक गोळा आहे. एक प्रकाशपुंज त्याला आपण म्हणू. तो प्रकाशपुंज हातात घेतलेला आहे. व्यवस्थित निरीक्षण केलं तर या गणपती बाप्पांचे वस्त्र कपडे पातळ नेसलेल्या सारखंही वाटतात आणि पितांबर सोहळं घातलेलंही वाटतात. मग हे गणेश हे अर्धनारी नटेश्वर स्वरूपातले गणेश आहे. हे गणेश घेण्याचं कारण सांगतो. हे अर्धनारी नटेश्वर गणेश आहे. शांत मुद्रा आहे. कुठल्याही प्रकारचं शस्त्र हातात नाही, म्हणजे युद्धासाठी आणि वाईट उद्देशाने नाहीये. यांच्या समोरही आणि यांच्या जवळही शांत भाव आहे आणि स्थिर भाव आहे. म्हणजे कुठेतरी स्थिर वातावरणात आणि शांत वातावरणात, आनंदमय वातावरणात ते त्यांना शस्त्राची गरजच पडली नाही. म्हणजे तिथे कुठेही दुष्ट शक्ती नाहीत. त्यांच्या मागे ओंकार आहे. म्हणजे सगळं निर्विकल्प अवस्थेमध्ये असताना स्थिर अवस्थेतले ते गणपती आहे. त्यांचं मन शांत आहे. स्त्री आणि पुरुषाची वस्त्र धारण केलेले, म्हणजे हा स्त्री पुरुष तत्व स्वरूपातला गणपती आहे. आविर्भूतांच सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम. हे गणपती बाप्पा, तू सृष्टीच्या आधी, ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करण्याच्या आधी प्रकृती आणि पुरुष, प्रकृतीच्या बाबतीत आपण देवी भागवतात ऐकलंय, जर लक्षात असेल तर संदर्भ लागेल. पण त्या आविर्भूतांच्या सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात् परम, ती प्रकृती आणि पुरुष याचा एकत्रित स्वरूप असलेला हा गणपती, तो स्त्री पुरुष रूपातला गणपती. आणि मग त्यांच्या हातात जो लाडू नाही, मोदक नाही, एक तेजाचा गोळा आहे, तेजपुंज आहे. हा तेजपुंज म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, हा ब्रह्मांडाचा गोळा आहे. त्या ब्रह्मांडाशी लीलाया खेळताना या ब्रह्मांडाचा विस्तार करणं आणि या विचारामध्ये असलेला हा गणपती बाप्पा आहे. हा सृजनाचा कारक गणपती आहे. हा निर्मितीचा कारक गणपती आहे. हा जनरेटर आहे, जनरेटर गणपती. तो ऑपरेटर गणपती. आणि काही ठिकाणी उग्र स्वरूपात जे असतात ते डिस्ट्रॉयर. हा जनरेटर, सृजक, निर्मितीचा कारक, पुनर्जीवनाचा कारक. मग अशी अनेक रूपं आपल्याला पाहायला मिळतील. या गणेशाची रूपं अनेक आहेत बरं का. याला कोणी सुख करता म्हणतं, कोणी दुःख हरता म्हणतं, कोणी मोरया म्हणताय, कोणी एकदंत म्हणताय, कोणी लंबोदर म्हणताय. तू सुख करता, तू दुःख हरता, विघ्न विनाशक मोरया, संकट रक्षी शरण तुला गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया.
वेद प्रतिपाद्या त्या ओंकाराला जो आद्य आहे, आदि सुरुवात आरंभ ज्याचा ओंकार स्वरूपात आहे त्याला उद्देशून म्हणतात ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या ज्या वेदांनी ज्याचं प्रतिपादन केलं आहे, वेदांनी ज्याचा गौरव केलेला आहे तो ओंकार रूप माझा आद्य देवा तूच गणेश। मग त्या ओंकाराला सांगताय देवा तूच गणपती आहे, देवा तूच गणेश। तुझं कार्य काय? सकलार्थ मत प्रकाशू सगळ्यांना शुद्ध मती दे आराध्य मोरेश्वरा। मणे निवृत्ती दासी अवधारी जोजी। इकडे ग्रंथराज गुरुचरित्र त्याचं मंगलाचरण बघितलं। ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा। गुरु महाराज म्हणतात हालविसी कर्ण युगुले। देवा तू जेव्हा लीलया कान हलवतोस ना, हातीचे कान हलत असतात ना देवा, तू काय हालविसी कर्ण युगले हे थोडी जो का वारा उसळे त्याचा जो हवा लागते वारा लागतो त्या हवेनेच त्याचे निवाते विघ्न दूर पळे। विघ्नांतक म्हणती तुझा नुसत्या त्याच्या हवेने विघ्न दूर पडतात म्हणून तुला विघ्नांतक असं म्हणतात। आणखीन तुकोबर आहे यांनी सुद्धा गणेशाचं वर्णन केलेलं आहे ना। ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान। या त्रिदेवांचं उगमस्थान काय? ओम आणि तोच ओम ओम नमो जी आद्या आणि तोच देवा तुची गणेशू। आलं का सूत्र तिथे? आकार तो ब्रह्मा आकार अ, उकार तो विष्णू उ अ उ आणि म, मकार महेश मानियेला म अ उ म या तीन अक्षरांचा एकवटल्याने ओम तो ओंकार। ऐसे तीन देव जे थोडी उत्पन्न तो हा गजानन माय बाप। या तिघही देवांचं उत्पत्ती जिथून झाली तो हा गणपती आहे गजानन। ओंकार प्रधान रूप गणेशाचे तुका म्हणे ऐसे आहे वेदवाणी। ही वेदवाणी आहे, वेद प्रतिपाद्या माऊली पण म्हणतात वेदांनी ज्याचा गौरव केलाय तुकोबर आहे तेच म्हणतात ऐसी आहे वेदवाणी। पहावी पुराणी व्यासाची या। वेद नाही समजत मला मग पुराण पहा उघडून।
त्याच्यात सुद्धा या गणेशाचा ओंकार म्हणून गौरव केलाय आणि तो ओंकार रूपात आहे, निर्गुण स्वरूप. या निर्गुणाची उपासना सगळ्यांना शक्य नाही, म्हणून तो गणेश सगुण साकारामध्ये अवतरला. तो कसा, कुठे, केव्हा, किती रूपात, हे सगळं आपल्याला या 7 दिवसात जाणून घ्यायचंय. आणि म्हणून जो श्री गणेश केला जातो ना, बघा, श्री गणेशाय नमः, कुठली पोथी उघडा, पुस्तक उघडा, कारण या शब्दाला कार्यारंभ वाचकत्व प्राप्त झालेलं आहे. श्री गणेशाय नमः, कुठल्याही कार्याला आरंभ या शब्दाच्या वाचनाने करावा, ही वेदांनी पुराणांनी ग्वाही दिली आहे. याला कार्यारंभ वाचकत्व असं म्हणतात. हा गणेश फक्त आपल्या 40गाव मध्ये का, जळगाव जिल्ह्यात, महाराष्ट्रात, कान्ह देशात, प्रांतात, राष्ट्रात, देशात, फक्त भारतात नाही, कंबोडियाला जा, तिथे सुद्धा एक पुरातन गणेश मूर्ती आहे. काही काही देशांच्या तर चलनावरती गणपती बाप्पाच्या मूर्तीचा ठसा आहे. चलन, त्याच्यावरती गणेशाचं चिन्ह आहे. हजारो वर्षांच्या पुरातन मूर्त्या विदेशात सापडलेल्या आहेत, हजारो वर्षांपूर्वीच्या. मग ते तिकडे गणेशाचं उपासना पद्धती अस्तित्वात होती असं म्हणा, की तिकडच्या लोकांनी भारतातून चोरून नेला असं म्हणा, पण हजारो वर्षांपूर्वी सुद्धा गणेश उपासना ही होतीच. आणि अशा या गणेशाचं हे जे आपण चरित्र ऐकतोय, याला बेस मी गणेश लीलामृत, गणेश भागवत, गणेश पुराण, मुद्गल पुराण, गणेश प्रताप, गणेश भक्ती विजय आणि चिंतामणी विजय या ग्रंथांचा प्लस एक राहिलाय विज्ञान गणेश महती. या सगळ्या ग्रंथांचा सारांश हा आपल्या पुढे या 7 दिवसात घेणार आहे. या ग्रंथांमध्ये गणेशाच्या बद्दल वेगवेगळं जे काही चिंतन केलंय, ते प्रत्येक ग्रंथकाराचं वेगवेगळं मत काय, सगळ्या सारख्या सारख्या गोष्टी असेल त्याच हे करायच्या, वेगळं काय घेता येईल आपल्याला, याच्यात काय रत्न आहे, त्याच्यात काय रत्न आहे, ती जमा करायची आणि ती उपासना पद्धती तुमच्या समोर द्यायची. महाराष्ट्रात तर गणपती उत्सव म्हटला की मोठ्या प्रमाणात कलौ चंडी विनायक, शास्त्र प्रमाणे त्याला शास्त्र असं सांगतं की कलियुगामध्ये कलौ चंडी विनायक, कलियुगात चंडी आणि विनायक या 2 देवतांची उपासना मोठ्या प्रमाणात होणार आहे ना. मग गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव याच्या व्यतिरिक्त उत्सव आणि याला जास्त जोर येतो, आहे की नाही. 10 दिवसाचा पार्थिव गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये ठिकठिकाणी गल्लोगल्ली घरोघरी साजरा होतो. घराघरात गणपती आहे, पण तरी सुद्धा गल्लोगल्ली गावोगावी गणपती आहेत. आणि दुर्गा उत्सव म्हणजे नवरात्र, दुर्गा उत्सव, हे 2 उत्सव कलियुगामध्ये मोठ्या प्रमाणात होतील, पण कलीचा प्रभाव सुद्धा त्या ठिकाणी राहील. तो हिरीस पद्धतीने साजरा करण्याची पद्धत आली आहे. त्याचं सादरीकरण, त्याचा उत्सव चुकीच्या पद्धतीने व्हायला लागला आहे. मी म्हणतो तुमच्या दाराशी आलेला मंडळाचा कार्यकर्ता 200 रुपयाची पावती मागत असेल ना, 500 रुपयाची जरूर द्या. पण त्या कार्यकर्त्यांना तुमच्या कॉलनीतल्या सगळ्यांनी एक मीटिंग घेऊन सांगा, गणपतीची आरती तोंडी होईल. टेप रेकॉर्डवर नाही, हा तुमच्या आरत्या पाठ नाही, सुख करता दुःख अर्था तुम्हाला येत नाही, ते सरळ तोंड वाकडा तोंड, तो गजवदना म्हणता का गरवडना म्हणता काय माहिती, तो फणीवर बंधना म्हणता का वंदना, तो फळीवर वंदना. म्हणजे गणेशोत्सव झाला की गणपती मूर्ती फळीवर जाते का काय व्हायची, तो फणीवर बंधना पण नाही, तो फळीवर वंदना. काय आपल्या आरतीची अवस्था आहे. म्हणून अवश्य 200 नाही, यावर्षी 300 दे, 100 एक्स्ट्रा घेऊन जा, 500 घे, पण आरती ही तोंडी, कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी तोंडी म्हणायची.
मग तर अर्थ आहे त्याला, नाहीतर मग काय, घरी तर टेप रेकॉर्ड लावून आम्ही करू शकतो. गणेशोत्सव साजरा करण्यामागचा हेतू काय, तोच जर हेतू साध्य होत नसेल तर फक्त ते पंखिडा, त्याला काही महत्व. अहो ठेवा ना, या चिमुकल्यांचा हरिपाठाचा कार्यक्रम ठेवा, ताईंच्या कीर्तनाचा प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवा, गणेश गीता, गणेश तत्वचिंतन, गणेश पुराणाची कथा ठेवा, त्रिदिवसीय ठेवा, एक दिवसीय प्रबोधन ठेवा. गणपती काय हे समजून घ्या. याच्यातून जर यांना एक वेळच्या उदरभरणाची व्यवस्था होत असेल तर तुमचा गणेशोत्सव सत्कारणी लागला. पण तुमचे जर फक्त पिऊन पंखेडा करत असतील तर ते गणेशोत्सवाचा भट्ट्याबोळ झाला. वाढली ना, बघा ना, ताईचा भार वाढला. मागच्या वेळी 2 गाद्या पुरे होत होत्या, आता अर्धा मंडप व्यासपीठ, संख्या वाढली, जबाबदाऱ्या वाढल्या, सगळ्या गोष्टी वाढल्या. पण ही धर्म रक्षणाचं कार्य, हे संस्कृती रक्षणाचं कार्य, ही संस्कृती जोपासली जाते. मग कुठेतरी या गोष्टींना उदयाला आणलं पाहिजे. अहो पूर्वी होत होतं ना, कथा, कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन संध्या असेच कार्यक्रम गणपती बाप्पाच्या पुढे व्हायचे. मग नंतर त्याची जागा VCR ने घेतली. तिरंगा है ना, शोले, मग ते VCR ची गेली जागा. नंतर मग नाटकं आले, मग पत्ते आले. गणेश मंडळात एकदा पडदा बंद केला आरती झाल्यावर कि मध्ये सगळे हा गणेशोत्सव नाही. गणेशोत्सवाचं महत्व, त्याचं कारण, त्याचा हेतू लक्षात घ्या आणि उत्सव करा, चांगल्या पद्धतीत करा. आपणही त्याचं अंगीकारा आणि इतरांना